तर बघा मैत्रिणींनो, तर गावाकडं ही जी भाजी आहे तर मस्त रानातून अगदी छान ताजी आणून ही भाजी केली जाते आणि ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी अतिशय सुंदर लागते, अगदी चविष्ट लागते. तर ताजी ही कोवळी भाजी जर केली आपण रानामध्ये जर डबा बांधून जर घेऊन गेलो आणि रानामध्ये जर खाल्ली तर खूप गोड लागते, खूप छान लागते. तर अशी आपल्याला ही जी मजा जी आहे तर हा डबा खाण्याची किंवा ही भाजी आणि भाकरी खाण्याची मजा काही औरच आहे आणि त्यालासुद्धा नशीबच लागतो. तर अशाच पद्धतीने बघा ही भाजी जी आहे तर काहींनी ओळखलीसुद्धा असेल. तर ही भाजी आहे कांद्याच्या पातीची भाजी. तर आपण कांदा जेव्हा लावतो तर कांदा कोवळा असताना ज्याला वर पात येते किंवा त्याची पानं जी असतात तर ती काढून आणली की ती वरची जी पानं म्हणजेच वरची पात म्हणजेच कांद्याची पात असते. तर त्या कांद्याच्या पातीपासून ही भाजी बनवली जाते. तर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तर चला तर मग ही भाजी आज आपण कशी बनवायची ती बघूयात. तर गावाकडे ही भाजी अगदी ताज्या तोडून आणून ही भाजी बनवली जाते. तर आज मी आणलेली आहे बाजारातून अगदी कोवळी अशी कांदा जो आहे खालचा तर अजिबात जास्त वाढलेला नाही, अगदी बारीक आहे. तर अशीच कोवळी अशी मी कांद्याची पात घेतली. तर बघा आता मस्त अशी ही जी भाजी आहे तर त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. कांद्याच्या पातीची चव आणि हरभऱ्याची डाळीची चव दोन्ही मिक्स अतिशय छान लागते. तर पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग ही भाजी कशी बनवायची ती बघूयात. तर बघा अगदी कोवळी अशी ही कांद्याची पात मी आणलेली आहे. आता खालचा कांदासुद्धा तुम्ही बघा अतिशय बारीक आहे. अजिबात मोठा झालेला नाही. तर बाजारामध्ये जशी येईल तशी आपण घेतो. तर मला अगदी कोवळी अशी मिळालेली आहे. तर आता ही जी कांद्याच्या पातीची गड्डी आहे मी आता ही सोडते आणि व्यवस्थित अशी आता ही वरची जी पानं आहेत किंवा ही पात जी आहे तर ती काढून घ्यायची. तर बघा आता खालचा कांद्याचा भाग मी काढून टाकला आहे कारण अगदी बारीक आहे. जर थोडासा मोठा असेल तर तो कांदासुद्धा आपल्याला जेवताना खायला उपयोगाला येतो. आणि वरचा शेंड्याचा जो भाग आहे तर थोडासा जर वाळलेला असेल तर तो काढून टाकायचा. तर अशाच प्रकारे बघा आता एक एक पात घेऊन मी एकसारखी व्यवस्थित अशी ठेवते. कुठे वाळलेली असेल, खराब असेल तर ती पात आपण काढून टाकायची. आता अशीच प्रकारे आपण आता ठेवून ही जी पात आहे तर ही आपण आता कापून घ्यायची. तर अगदी बारीक आकारात ही पात जी आहे तर आपण आता कापून घेऊयात. तर अगदी कोवळी आहे, जास्त अशी निब्बरसुद्धा झालेली नाही आहे. तर खूप मस्त अशी छान चव लागेल त्याची. तर आता ही बारीक मी कापून घेते. आता बघा ही सगळी पात आपली कापून तयार झालेली आहे. बघा मी एका मोठ्या भांड्यामध्ये ही काढून घेतली आणि आता ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची. तर त्यात बघा आता काही सुकलेला भाग वगैरे काही आलं असेल तर काढून टाकायचं आणि स्वच्छ अशी 2 पाण्याने ही धुवून काढायची. त्यामध्ये काही धूळ लागलेली असते, काही कचरा असतो तर तो निघून जातो. आणि आता बघा मी अगोदरच आता थोडीशी पाव वाटी हरभऱ्याची डाळ मी भिजत घातलेली होती. लवकरसुद्धा घालू नका कारण ही डाळ जी आहे खाताना अगदी थोडीशी कडक लागली की भाजी छान लागते. तर मी जवळपास 10 ते 15 मिनिट अगोदर ही डाळ भिजत घातलेली होती. आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवली आणि आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये घालायचे जिरे. जिरे चांगले छान असे तडतडू द्यायचे. नंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे थोडासा हिंग. आता हे चांगलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. आता नंतर आपण अगदी बारीक चांगला ठेचलेला लसूण घालायचा. आता लसणाची जी क्वांटिटी आहे तर ती भरपूर जर टाकली तर खूप छान चव लागते ही कांद्याची पातीची भाजी. तर भरपूर सारा लसूण जो आहे तर तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकता आणि मी ठेचून टाकलेला आहे तर त्याचा अगदी छान वास येतो. तर तो थोडासा लालसर होईपर्यंत तेलात तळायचा आहे आणि नंतर ही जी कांद्याची पात आहे धुतलेली आपण त्यामध्ये टाकायची. तर आता ह्या कांद्याची पात जी आहे तर ही पूर्णतः ताजी असल्यामुळे छान असं त्याला पाणी सुटतं. आपल्याला वरून पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. कोणत्याही पालेभाजीला तसंच त्याच पाण्यामध्ये शिजली जाते, पण ताजी असेल तरच. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट.
तर तुम्हाला जर हिरव्या मिरचीची भाजी करायची असेल तर तेलात लसणाबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही टाकू शकता. आणि आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे, तर जाड मीठ घातलं आहे. जाड मिठाला चव छान असते. आणि नंतर आपण भिजवलेली डाळ घालायची आणि आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घ्यायचं. तर या कांद्याच्या पातीच्या भाजीला जास्तही काही इन्ग्रेडियंट लागत नाही, पण जर ती ताजी असेल, चांगली असेल तर ही भाजी खूप मस्त लागते. जर थोडीशी सुकली तर त्याला पाणी सुटत नाही आणि त्याची चवसुद्धा अगदी बेचव लागते. त्यामुळे ताजी आणल्याच ही भाजी नक्की तुम्ही लगेच करा, कारण कोणतीही पालेभाजी ताजी असतानाच केली तर त्याची चव खूप छान लागते. तर जवळपास बऱ्याच जणांना ही कांद्याची पात कशी करतात किंवा आवडतही नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही करून पाहिली आणि भाकरीबरोबर जर खाल्ली तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा आणताल. अशी मस्त ही भाजी लागते. आता हे सगळं एकदा मिक्स केलं आहे आणि थोडंसं आता मधून झाकण ठेवून ही थोडीशी शिजवून घ्यायची. जास्तही शिजवून घ्यावी लागणार नाही, कारण अगदी कोवळी असल्यामुळे ही लगेच शिजली जाते. आता बघा त्यालाच चांगलं भरपूर असं पाणी सुटलं आहे, कारण ताजी पण आहे आणि अगदी कोवळी आहे, तर आपण वरून पाणी घातलेलं नाही. भरपूर असं पाणी सुटलं आहे त्याला. आता काही जास्त शिजवण्याची गरज नाही, त्यामुळे एकदाच मी झाकण ठेवलं होतं. आता मस्त चांगलं एकजीव करून मिक्स करायचं आहे. हवं तर जर तुम्हाला वाटलं डाळ थोडीशी कच्ची असेल किंवा जास्त निब्बर असेल तर थोडंसं झाकण ठेवायचं आणि पुन्हा आता झाकण काढून आपण आता असंच थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आता पुन्हा काही झाकण ठेवायचं नाही, आता अशीच शिजवून घ्यायचं. तर आता क्वांटिटी बघा, पहिल्यांदा कांद्याची पात आपल्याला भरपूर वाटत होती, आता शिजल्यानंतर त्याचं बघा प्रमाण कमी झालं आहे. तर मस्त डाळ आणि कांद्याच्या पातीची चव, तर ही जर भाजी तुम्ही एकदा केली तर अगदी पटकन संपेल अशी ही भाजीची चव लागते, खूप छान. जेवढा तुम्ही लसणाचं प्रमाण यामध्ये टाकाल तेवढं इतकी छान भाजी लागते की बस. तर ही जी भाजी आहे, तुम्ही जर रानात कुठं जर घेऊन गेलात डबा आणि भाकरीसोबत जर खाल्ली तर तुम्हाला अगदी पंचपक्वान्न त्यापुढे फिके पडतील असं वाटेल. तर असे सुंदर ही भाजी बनते, टेस्टी भाजी बनते. तर बघा आता पाहता क्षणी खावीशी वाटते अशी भाजी ही तयार होते. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि कशी झाली मला अशीच कमेंट करून पण सांगा. तुम्ही कुठून पाहताय आपले व्हिडिओ ते पण मला नेहमी सांगत चला. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूयात पुढच्या अशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.